माझे डोळे बंद करून ठेवले त्याचं काय? हे डोळे उघडू आता. नाही ना, इतक्यात नाही माहिती. अगं काय सरप्राईज देणार आहे? कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन जा. बाकी काय? ए आता डोळे उघडू. हा आता अगं हे तर हॉस्पिटल, मॅटर्निटी होम. अरे तू आई? येस, साला मैं तो बाप बन गया. आई शपथ, मी तुला काही बोलू शकत नाही. यापेक्षा मोठं गिफ्ट मला दुसरं काही मिळू शकत नाही. अरे ऑफिस मधूनच डॉक्टरांकडे गेले, चेकअप केल्यावर कळलं म्हणून इतकी अपॉइंटमेंट घेतली. म्हणून हे तू बरं केस. पण ते दिसायला मात्र तुझ्यासारखं हवं आणि तुझ्यासारखं हुशार. मिस्टर, तुम्ही सुद्धा काही कमी हुशार नाही. म्हणून त्याला खूप शिकायचं, काही म्हणून कमी पडू द्यायचं नाही. त्याला घेऊन असू द्या, तू त्याला बनवायचं आणि बाबांचं भरपूर प्रेम द्यायचं त्याला. मी जर त्याच्यावर रागावले ना, तू मात्र रागवायचं नाही ना. तुला सारखं जपायचं. हे सगळं खरं, पण त्याआधी मला तुला जपलं पाहिजे, तुझी काळजी घ्यायला पाहिजे. आपला नंबर आला. हे सुनू अगं हळू. कितनी देर से पूछना पड़ेगा? डॉक्टरच्या हाताला लय चांगला गुण आहे. फार लांबून लोक येते म्हणून मी माझं पोलीसला इकडेच आणलं. सुना है गरीबों से कम पैसे लेता है. मग कशा काय खाय करतेस? नंबर आला की जाशील. नहीं बहन, ऐसी बात नहीं है. घर में दूसरा कोई नहीं और अकेली बच्ची को ताला लगा के आए. क्या भैया बरोबर तुला एंट्री लागली की काय? तो आज क्या करती? अब तो दिन ब दिन डर सा लगता है. पहली तो बच्ची है, पर इस बार दूसरी बच्ची हुई तो काय बी घाबरायचं नाही. पहिली पोरगी हाय ना हो. हाँ मग हे ठिकाणी येऊ क्या? म्हणजे एक राहील. लाहौर अकबर, या क्या कह रही है? ये तो खून है. अगं पोरी, हे जो माराया निघालीस त्याचं काय? तो बी एक खूनच आहे ना. Sani, let's go for celebration. सोनू, आर यू वेल? तुला आनंद नाही झाला? झाला होता, पण तो आधी. आता अचानक काय झालं? सगळं आपल्याला एकटीच बोलायचंय का? हॅलो फातिमा शेख. जा बाई, तुझा नंबर आला. अजीब सी घबराहट हो रही है. क्या आपने स्पीकर आती है? हाँ. या आई विल कॉल यू सर. नो प्रॉब्लम. अरे सर, ये तो मेरे लिए बहुत बड़ी बात होगी. Such a surprise. Certainly, I don't want to lose this golden opportunity, sir. Yeah. Thank you very much. Hey, Sonu. अरे you must congrats me. मला यूएसला जायला opportunity मिळते आहे. काय? Yes. खरंच? हो. बघ, एका वेळेला 2 दुडणे. 2 नाही. एकच. म्हणजे? सोनू, अरे बी सिरियस नाव. तुला काय म्हणायचं सानी? मला वाटतं आपण सेकंड ओपिनियन घेतलेलं बरं. त्याने काय होईल? शंकेचं निरसन. मला माहिती तुला काय म्हणायचं. डॉक्टरांनी सांगितल्यापासून खूप नर्वस झाला. असं वागणं काय सांगताय माहिती? मला बिहारमधल्या एका खेड्यातली गोष्ट आठवली. घरातच एक सून बाळंपण करते. बाहेर बरीचशी पुरुष मंडळी जमली.
मोठी सेवा घेऊन घराबाहेर येते. मुलगी झाल्याचं सांगते. सगळ्यांच्या हातातल्या थाळ्या पळ्या क्षणाभरात थांबतात. वेगळ्याच विधीला सुरुवात होते. आंब्याची पानं बांधलेलं मोठं पातेलं, त्या पातेल्यात दूध गच्च भरलेलं. पवित्र विधी सुरू आहे. अशा घटात त्या पातेल्याला कुंकू तिलक लावलं जातं. नवजात अर्भकाचा तिचा नुकत्याच जगात आलेल्या त्या मुलीला घेऊन घराबाहेर येते. आणि त्या डोंगराला बुडवून जी निर्घृण हत्या करतो. प्लीज तू शांत राहायस का? आणि तुझा निर्णय बदलणार आहे का? हो, फॉर गॉड सेक प्लीज कीप क्वाइट. आणि तिथल्या लोकांचे विचार मी समजू शकते. तुझ्यासारख्या एका नामांकित कंपनीच्या मॅनेजरकडून ही अशी अपेक्षा नव्हती मला. तुला माहिती तू काय करतोय? तू अजूनही स्वप्नातच आहेस. प्लीज कम आउट. तूच ठरवल्या होत्या ना सगळ्या गोष्टी. आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला 97 मध्ये स्वतःच्या मालकीचं 2 BHK घर घेतलं. 99 मध्ये मनाजोगता बँक बॅलन्स तोही झाला. आणि 2000 मध्ये घरभर पसारा करून ठेवणारं, भिंतीवर रेघोट्या मारणारं, हातात मेहनती लहान सहान वस्तू तशीच खिडकी बाहेर फेकून देणारं. ते घरभर तुडू धावणार आणि आपणही त्याच्या मागून धावणार. पण ते बाळ होणार नसेल तर? अरे सगळ्या गोष्टी अशा अशा ठरवून आखी देखून नाही करता येत. तू समजून का घेत नाहीयेस? यू आर इंजिनियर. तू पुढचा विचारच करत नाहीयेस. आता आपल्याला सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत, बरोबर? मग सगळं माहीत असताना सुद्धा अशा बाळाला जन्माला का घालायचं? प्लीज साहेब. येणारं बाळ हे शारीरिकदृष्ट्या परिपक्व असणार नाहीये. दिसतंय, माहितीये, सांगितलंय. आणि त्यातून ती मुलगी. नाही म्हणजे त्या बाळाला पीडादायक आयुष्य जगायला आपण का भाग पाडायचंय? हा प्रॉब्लेम कळला मला. ती अपंग असणार हा प्रॉब्लेम नाही तुझा. तुला प्रॉब्लेम आहे ती मुलगी असल्याचा. मला फक्त एवढंच कळतंय. जगण्याचा अधिकार हिरावून घेणारे आपण कोण? आणि ईश्वराच्या इच्छेविरुद्ध मला कोणतीही गोष्ट करायची नाही. अरे पण आता आपल्याला वास्तव कळलेलं आहे. ते वास्तव स्वीकारण्याची तुझ्या मनाची तयारी नाही. त्या विस्तवात मला माझे हात पळून घ्यायचे नाही. ही शब्दछल करू नको. हॅलो, हां सर. येस. हो हो, या इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी फॉर मी सर. हो, मी लवकरच निघेन. हो, तयारी लागते. हो हो, मी डोंट वरी. ओके सर. मला निघावं लागेल. सकाळचं फ्लाईट. तुझं काय करताय? ठरायचंय काय? मी तिला जन्म देणार. कशीही असली तरी माझं बाळ माझंच असणार. आज तर तू नेहमी दिल्याप्रमाणे वागत होती. पण आज तर तू तू मला शोधलीये. मी माझा निर्णय
लग्नाआधी एका मुलीवरच प्रेम करत होतास ना? अरे यार, आज तुला मुलगी नकोशी झाली. सोनू, नेहमी तुझी सोडून मी तुला कधीही माफ करणार नाही. माझं बाळ माझंच असणार. जगणं, माझं स्वप्न, माझं करिअर आता सर्वांसर्वी तीच असणार. आणि मी माझ्या निर्णयाशी फर्म आहे. माझ्या मतांशी प्रतारणा नाही होऊ नये. म्हणजे जगेल ते फक्त माझ्या बाळाचं. लक्षात ठेव, तशीच वेळ आली तर वेगळी सुद्धा राहील. अजिबात लाड चालणार नाही. चला चला उठा. हे नको ग मम्मा. पुन्हा डॉक्टरांनी काय सांगितलं आपल्याला? रेग्युलर एक्सरसाइज झालं पाहिजे की नाही? छान माझी बबडी प्लीज चित्रा नको का आळस करू. हो ग मम्मा. That's like my good girl. सोन्या, तुझ्या जॉग्रफीच्या नोट्स ठेवल्या देखील. त्यात नकाशा सुद्धा आहे बरं का? हे मम्मा, हे देश बघायला मला खूप आवडेल आणि फिरायला तर त्याहून आहे. बेटा, माणसाने नेहमी स्वप्न पाहतो. हे पण सगळी स्वप्न खरी होतात का गं? अगं कोणतंही काम मनापासून सचोटीने केलं ना त्यास यश येतच होतं. ए मम्मा, सगळ्यात जोरात धावणारा प्राणी कोणतं? चित्ता. चित्ता? हे खरंच खूप जोरात धावतो का गं तो? हो, हे घोड्यापेक्षाही? हो. पण हे सगळं तू का विचारलं? असंच. नक्की? अगं खरंच काय नाही. ए मम्मा, सगळे माणसं जीव जोरात धावतात? ही वेडाबाई. अगं असं काही नसतं. हे असं जोरात धावणं बिवणं यावर काही नसतं. मला सांग, तसं असतं तर ससा आणि कासव यांच्या शर्यतीत शेवटी जिंकलं कोण? कासव. स्लो बट स्टेडी ऑलवेज. पण ते सगळं गोष्टी का? बरं ते जाऊ दे. शहामृग माहिती आहे ना तुला? शहामृगाचं अवजड शरीर आणि ते असे काटकुळे पाय बघून तो धावू शकेल यावर कोणाचा विश्वास बसेल? पण सगळ्यात जोरात पळणारा पक्षी शहामृगच. सगळ्याच ठिकाणी तुमची फिलॉसॉफी नाही चालत. खरंच ग मम्मा. या लक्ष्मीबाई वहिनी आवाज उशिरा झाला बघा. तिचा दिवस म्हटलं की चालायचं. मला सुद्धा काही घाई नाहीये. अहो फडके वहिनीला लवकर कामावर जायचं होतं ना, म्हणून त्यांच्याकडचं काम केलं आणि मग इकडे आले. चालेल. तसं नाही हो, पण काय हो? हां मुलं कशी आहे? बरी. परीक्षा झाल्या का? हो आता सुट्ट्या पडल्यात म्हणून सोबत कामावर नेऊ नकोस. नाही, अहो थोरली तू माई यशस्वीत आहे. लता आणि पुष्प आहेतच की तिच्या मागोमाग. ना बेटा आतमध्ये जाऊन अभ्यास करशील. बाई काही काम करत नाही ना?
तुम्ही कशाला आणला? असं नाही गं. नको, हे समजा काम उरकलं ना की मग घेईन. कामं नेहमीचीच असतात गं. घटकाभर विश्रांती घे जरा. आल्या आल्या आधी कामाला लागायलाच हवं असा काही नियम नाही. अहो पण खरंच नकोय मला. तू ठेव बघू ते सगळं आधी. ठेव. चल ये लवकर इथे. ये म्हणते ना. वहिनी, तुम्ही म्हणजे ना. लक्ष्मी वरती बस. नको, मी आपली खालीच पेट. पण आणि खरं सांगू का वहिनी, 4 घरची कामं करायची म्हटलं कसला आला आराम. तसं नाही. पण असं चहा पिताना, जेवताना थोडी काही बरोबर असेल ना तर 2 तास जास्त जातात. त्या खाण्याला सुद्धा चव येते. आणि चहाला सुद्धा बरं का. अगदी बरोबर बोललात. नाहीतर आपलं जगणं आपल्याला परकं वाटायला लागतं. वहिनी, अहो वहिनी, काय झालं? काही नाही गं. ते जाऊ दे. काय गं? त्या शांताबाई आता येत नाही शेजारी कामावर. त्यांचं काय सांगू तुम्हाला, अहो त्यांची सून लय वर्षानं गर्भात राहिली आहे म्हणून तिची काळजी घेण्यासाठी घरीच राहते. का गं? काही त्रास आहे का तिला? आता गर्भात बायला असून असून कसला त्रास असणार आहे? उलट्यातच ना. आणि ह्यांचं सारखं खेळ खाऊ नको, ते खाऊ नको, सारखं पण तुला मागं असतं. हे समजा कशासाठी चाललंय माहित आहे का? कशासाठी? त्यातनी नातू पाहिजे म्हणून. नातू? काय गंमत असते ना. बाळ होण्याची चाहूल लागली की आपलं डाएट पण कसं बदललं जातं. सगळं तो असं खायला लागतो आपण. म्हणजे तो वडा, तो पाव, ती चपाती नाही, तो पराठा. सगळं वेड्यांचा बाजार. काय का? तुला माहिती खरं तर मुलगा किंवा मुलगी होणं हे एक साडेपाच क्रोमोझोम्सच्या जुळण्यावर अवलंबून असतं. तुम्ही काय म्हणताय ना त्यातलं मला काळजी कळत नाही. पण एकदा मला निर्वाह राहिली की तिला प्रोत्साहन करायला पाहिजे. करता येतील तेवढं समजे प्रयत्न आम्ही करतो. म्हणजे खाणं पिणं म्हणू नका, उपास तापास म्हणू नका, नवस तापास म्हणू नका, काय बी करून एकदा पोरगा झाल्याशी काय. अहो तुम्हाला आमच्या शेजाऱ्यांची गोष्ट सांगते. तर मी 3 पोरींच्या पाठनं पोरगा झाला. शिकल्या, सवरल्या, त्यांची लग्न बी झाली. पण पोरगा अजिबात शिकला नाही. आता गेल्या वर्षी ती नवरा बायको दोघं वाढली. आणि पोरगा शिकला नाही त्यामुळे कामावर जात नाही. कंटाळून आत्महत्याचा प्रयत्न केला. अरे बापरे. मग जेव्हा कुठे गेलाय बाळ म्हणून घरीच बसलाय. त्या 3 पोरी त्यातनी समजा करावं लागतं. तिची बहिणींनी त्याची जबाबदारी वाटून घेतली. हवा कशाला असतो हा वंशाचा दिवा कुणाच ठाऊक. आणि हे समजायचं कुठं करताय? तेही झालंच म्हणा. ए लक्ष्मी. लक्ष्मी. अरे आले, काय म्हणताय? काही नाही ग. बरेच दिवस तुला विचारेन म्हणत होती. काय ते? तुझ्या मिस्टरांची तब्येत बरी आहे ना ग आता? आता बरी आहे. अहो रुपयात 12 फरक आहे. बापरे. एवढं मोठं ऑपरेशन होतं ना. पाणी टायमात झालं, ऑपरेशन झालं. मुलांचं, नवऱ्याचं किती करतेच ग. तुमच्यासारखी देव माणसं आहेत ना गं? चल काहीतरी माझं कचरा घेऊन बसली. तुझ्या मिस्टरांचे प्राण त्या डॉक्टरांनी वाचवले. त्यांचे काय ते आभार माना. कुर्तानी कमीचा लावता बघ अशी काही बळी करायची म्हणजे देवाचीच किरपा म्हणायची. विचारू का गं? विचारा की. म्हणजे तेव्हाचा एवढा सगळा कर्ज काढलं. तिथलं ना गं सगळं कर्ज. होय, बारीक सारीक समजी कर्ज घेतली. आणि हॉस्पिटलचं बिल ते काय गं? काय झालं? म्हणजे देवानं बायचा जन्म दिलाय. तरुणपण आणि जगणेपण मी दिलं. आणि एका रात्रीत पिटलं. असिस्टंट,
बैल त्याला फक्त बैल जायचं माहित असतं. तुम्हाला किती अशा माणसाचं तोंड द्यावं लागलं असं मला. मी बघते ना तुमचा एक पाय घरात एक पाय दारात निस्ती पळापळ. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करायचं म्हटलं ना की आपले कोणी लाड नाही आणि आपण तरी कशाला पुरवून घ्यायचं. मला जर बोलला ती बाई म्हटलं म्हणजे ठाव आहे मला 10 जण 10 तोंडानं बोलत्यात. बाई बिंदास आहे ती नवऱ्याला फुकत असल. हुशार आहे ती त्याला फटत नसल. एकटी बाय म्हटलं की तिचं काय ना काहीतरी लफडं असलंच पाहिजे. पण मी म्हणते लोकांनी कशाला हवे ते नसते पंचायती. अगं माणसंच ती माणसांसाठीच वागणार ना. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून. निर्लज्ज सगळ्या त्या. माझ्यापेक्षा लोकांनाच माझी काळजी जास्त. एकटी बाई राहते मग तिचा घटस्फोट झालाय का ती दुसरं लग्न करेल का कोणीतरी असणार तिचा छुपा प्रियकर कधीतरी येईल समोर. पण असं कधी काही झालंच नाही. कुणाला काही दिसलंच नाही. ही सगळी आषाढ मंडळी कधी ऑफिशियली तर कधी अनऑफिशियली कळत न कळत संबंध जोडण्याचे प्रस्ताव ठेवायला लागले. पण कुणाची टाक नाही लागू. एकटीनं आयुष्य जगले पण इमानानं. हे मनातल्या एकांताची भीती काय असते ना हे अनुभवली आहे तुम्ही. आपल्यासारख्या अशा अजून किती गडे आहेत. कोणत्या कोणत्या दिव्यातून जावं लागत असेल ते तो परमेश्वरच जाणो. काय म्हणावं या कर्माला. नशिबाचं हो दुसरं काय. मला सांग प्रभू रामचंद्राचा वनवास श्रीकृष्णाला तर जन्मतः आई वडिलांचा वीर. आता तिथे देवाला होत गेली नाही तिथे आपली काय कथा. बहिणी तुमच्यावर बोललं की लय हक्क वाटतं. धीर येतो पुन्हा लढायची ताकद येते. मी मिसेस सोनम प्रधान बोलते. चित्राची आई. हो सॉरी कुठून. नॅशनल जिओग्राफिक सोसायटी. हां हां बोला बोला. त्या परीक्षेचा रिझल्ट लागला का. काय काय अहो काय सांगताय काय खरंच. ग्रेट थँक्यू सो मच. हां हां अरे बापरे म्हणजे खूपच कमी दिवस राहिले ना लवकरच निघावं लागेल. नाही ऑफकोर्स मी सगळी तयारी करते. हो हो तुम्ही फक्त हे शेड्यूल प्लीज मला एकदा ईमेल कराल का. अच्छा तुम्ही ऑलरेडी केलं आहे. हो हो बरोबर. ठीक आहे मी लगेच चेक करते. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग. हे भगवंता बघा मी म्हटलं नव्हतं जेव्हा म्हणून. मलाही असंच वाटतं. आज वर्षात त्या प्रयत्नाला आज यश आलंय असं मला वाटतं. अगं तुझ्या शाळेतून सुद्धा ईमेल आला काय. एक मिनिट थांब. मम्मा काय झालं. चित्रा सोन्या माझ्या कपड्या. अगं तू नॅशनल जिओग्राफिक 20 स्पर्धेत पहिली आली आहे. खरंच मम्मा. हो नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचं आजीव सदस्यत्व मिळते तुला. इतकंच नाही तर $25,000 ची स्कॉलरशिप सुद्धा. सोन्या तुझं स्वप्न होतं ना गं निरनिराळे देश फिरण्याचं. मेक जिओतर्फे गल्फबाग बेटावरील टूरमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते तुला. अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील 100 विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवलेली
बंधू आणि भगिनी, आज आपण आपल्या विभागातील आपल्या शाळेतील गुणी विद्यार्थिनी शिप्रा प्रधान हिच्या कौतुक सोहळ्यासाठी इथे जमलो आहोत. अध्यक्ष म्हणून इथे उपस्थित राहण्यात मला विशेष आनंद आहे. शिप्रा प्रधान हिने शारीरिक आणि मानसिक परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केले. आपल्या विभागाचा, शाळेचा आणि देशाचा झेंडा 7 समुद्रापलीकडे नेऊन फेकवला. आम्हाला या मुलीचा अभिमान आहे. मुलगाच पाहिजे हा प्रत्येकाचा अट्टाहास असतो, पण मी तर म्हणेन मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही वंशाची प्राणज्योत आहे. आणि ही गोष्ट शिप्रा प्रधान या मुलीने सिद्ध करून दाखवली. तिला मी या व्यासपीठावर आमंत्रित करतो. ज्या मुलीने अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील 100 विद्यार्थ्यांमधून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला ती शिप्रा प्रधान. त्यांचं भाषण ऐकण्यासारखंच होतं. माझ्या कपड्याची दृश्य काढायला पाहिजे आता. किती कौतुक चालू होतं. मम्मा, ते मुलींच्या जीवनाबद्दल जे काही बोलले ना त्याने मी सॉलिड इन्स्पायर झाले. म्हणजे मुलगा जर का वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही वंशाची प्राणज्योत आहे. मम्मा, मी तर वेळीच झाले. तेव्हा सांगतात त्यांच्या काळात मला खूप बरं वाटलं. I'm proud of तुम्हीच खरे मुलींचे पाठला. मी त्यांचे पाया पडले आणि ते म्हणाले यशस्वी भव. घ्या. शिप्रा, अगं घे ना. नाही नको. का गं? काय झालं? नाही काय. हा? हे झालं. अगं काय झालं? आज इतका आनंदाचा दिवस आहे आणि तू अशी उदास का झालीस अचानक? आपले बाबा कुठे असतात? इतक्या वर्षात ते आपल्याला का नाही भेटायला आले? याचाच विचार करताना असतं. आणि आता तोच विचार करते. बरोबर? कळलं मला. इतके सगळेजण कौतुक करतात आणि ज्याने कौतुक करायला हवं त्याचा पत्ताच नाही. उदास नाही व्हायचं. मी म्हटलं होतं ना तुला, वेळ आली की सगळं सांगेन म्हणून. ती वेळ आली. हे सांगेन नीट ऐकायचं ना. रागाला करायचा. शाळा संबंध आहेच ही साथ होती म्हणून तर इथपर्यंत आली. तर तुझं अस्तित्वच नाकारत होतं. मम्मा, मला जेवढं जमलं ना तेवढं मी इमानानं केलं ग. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी. तरी आपले बाबा कोण? ते कुठे असतात? या सगळ्यांचा विचार का करतेय? काय मिळणार होतं? मी आहे ना ग. फक्त माझी आहे. फक्त माझी आहेस तू.
तर माझ्याकडे तिला गर्भाशयातून जन्म द्यायचा. जन्मासाठी तुझा जे इतका कासावीस झालाय ना, तर तुझ्या जन्मापूर्वी तुला मारून टाकायला निघाला होता. आज तुला सत्य कळायलाच हवं. तुझे बाबा तुझ्या जन्माची चाहूल लागली ना, तेव्हा तुला ऍक्सेप्ट करायलाच तयार नव्हते. खूप प्रयत्न केला ग त्याला करण्याचा. म्हटलं मी करेन तिचं सगळं. अहो तर जॉब सुद्धा सोडेल. पण तू मला गरज आहे तुझी. नाही थांबला ग. त्याच्या निर्णयापासून तसूभर सुद्धा घडला नाही. निघून गेला आपल्या दोघींना सोडून. कायमचा. चष्मा घालतो, डोळे दुखायला लागले. मला घालतो तर पकड असं दिसत नाही. एअरपोर्टवर डायरेक्ट इथे चालू कर. त्या वर्षांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. सॉरी मला माफ कर. माफी मागण्यासाठी तोंड तरी आहे का? इतक्या रात्री कुठे जाणार आहे? जाईल कुठेतरी ग. स्वतः तो घेतला नाही नसला. तू मानत नसलास तरी आजही मी तुला माझा नवरा मागते. अगं मनात कुठेतरी आशा होती कधीतरी मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करशील. म्हणजे पोर बापाशिवाय राहू शकणार नाही म्हणून तरी. काय म्हणावं का तुला? किती स्वार्थीपणा तो. 12-13 वर्ष आपल्या बापाला न पाहिलेला मुलगा पहिल्यांदाच आपल्या बापाला बघून काय वाटेल याचा विचार केलास तू? इतकी वर्ष आपल्याला परकेपणा देऊन आज अचानक आपला हक्क गाजवणाऱ्या पुरुषाविषयी तिच्या मनात
मी अपराधी आहे तुझा. कन्यागुणवत्तेच्या पापापासून तू वाचवलेस मला. त्यामुळे माझ्याकडून फक्त ॲम्बिशन्स होती. गोल अचीव करण्याच्या नादात मी पळत सुटलो होतो. मिळवलं, सगळं मिळवलं. पण ते मिळवण्याच्या नादात मला काय काय गमवावं लागलं ना, ते आठवलं तरी मनाला नुसत्या टोचऱ्या लागतात. रात्र रात्र फक्त एकाच विचाराने तळमळत असायचं. एक काही खुल्या आधीच खुरट्याचं पातक माझ्या हातून घडलं असतं. खरं तर हा विचार मनात येणं हे सुद्धा पापच होतं. याची भयानकता मला त्यावेळेला नाही कळेल. अरे मी हे काय करणार होतो? जे केलं ना ते चुकीचंच केलं. त्याच्याबद्दल एकदंत वक्रतुंड त्याला आपण सगळे क्षण जातो, पण संघ असलेल्या व्यक्तीला नाकारतो, वगळतो. का? विचार केला. अरे आपण का समजून घेत नाही स्त्री जातीला, स्त्री मनाला? अरे जिच्याशिवाय हे विश्वच पोकळ आहे तिचा जन्म आवडतो का आपण? नाही. इथून पुढे या समाजाला जिथे जन्माला घातलं ना, त्या स्त्री जातीचं थोडंतरी गुण पेण्याचा मी प्रयत्न करेन. त्या इथल्या लोकांची विचार करण्याची पद्धत, त्यांची मानसिकता बदलण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. आणि हेच माझ्या आयुष्यातलं पुढचं पाऊल असेल. आणि या समाजासाठी ती एक नवीन चाहूल असेल. कदाचित माझ्यासाठी हेच एक प्रायश्चित्त असणार आहे. सोनू, सॉरी, तुला सोनू बोलण्याचा अधिकार तर मी केव्हाच गमावून बसलोय. मी माझ्या जीवनाचा अक्षम्य अपराधी आहे. मला तिच्या तोंडून फक्त एकदा बाबा ही हाक ऐकायची. मला तिला डोळे भरून पाहायचंय ग सोनू.